नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि इथल्या पावसाळ्याचा आनंद अगदी वेगळाच असतो. नाशिकची जीवनरेखा म्हणजे गोदावरी नदी, जी सध्या तडी भरून वाहत आहे. चला तर मग तुम्हाला घेऊन जातो या खास सफरीवर. आज सकाळपासून नाशिकमध्ये पाऊस कोसळत होता. आम्ही गोदावरी नदीकडे गेलो आणि तिथलं दृश्य पाहून डोळे खिळून राहिलो. नदी प्रचंड वेगाने वाहत होती आणि घाटावरून दिसणारं पाणी पाहून एकदम रोमांचक अनुभव येत होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की घाटावरील काही छोटी मोठी मंदिरे पाण्यात बुडाली होती. लोक तिथे उभे राहून फोटो काढत होते. काही जण नदीत पोहत होते आणि पावसाळ्याचा आनंद घेत होते. विशेष म्हणजे नदीमध्ये असलेली हनुमानाची मूर्ती अर्धवट पाण्यात बुडालेली दिसत होती. हे दृश्य पाहून नाशिकच्या लोकांची या नदीशी असलेली श्रद्धा आणि नातं अजून जास्त जाणवलं. गोदा घाटावरून अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांना आम्ही भेट दिली. पावसाळ्यात ही मंदिरे आणि आसपासचं वातावरण अतिशय सुंदर दिसतं. मंदिराच्या सभोवती वाहणारं पाणी, घाटावरची गर्दी आणि भक्तिभावाचं वातावरण एक वेगळीच ऊर्जा देत होतं. नाशिकमध्ये पावसाळा आला की इथलं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हे आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. या सफरीचा शेवट आम्ही केला पंचायतीतील काळाराम मंदिरात. हे प्रभू श्रीरामांना समर्पित असून संपूर्ण काळ्या दगडातून बांधलेलं आहे. मंदिरात काळ्या रंगाची भगवान श्रीरामांची मूर्ती आहे आणि म्हणूनच त्या मंदिराला काळाराम मंदिर असे नाव मिळाले. पावसाळ्याच्या वातावरणात मंदिरातील घंटा नाद आणि भक्तांचा बगर त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. मंदिर परिसरात उभे राहून नाशिकचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्टपणे जाणवतं. तर मंडळी, हा होता आज आमच्या पावसाळ्यातील नाशिक दौरा. गोदावरी नदी, घाटावरील मंदिर, काळाराम मंदिर दर्शन आणि खूप एन्जॉय केलं आणि आशा आहे की तुम्हाला हा अनुभव आवडेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये आपला अनुभव नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचं चॅनल. नमस्कार.